संपूर्ण श्री शिव महापुराण अध्याय 12वा मोक्षदायक पुण्यतीर्थाचे वर्णन आणि पुण्यफलांचे वर्णन। सूत म्हणाले, ऋषीजन हो, आपण सर्वजण ज्ञानी आहात, ज्ञानाचा आदर करणारे आहात, तरी मोक्ष देणाऱ्या शिवक्षेत्राची माहिती महिमा आपणास सांगत आहे, तरी एकाग्रतेने श्रवण करावे। या पृथ्वीवर अनेक देवदेवतांनी वास्तव्य केल्यामुळे आणि ऋषीमुनींनी तपश्चर्या केल्यामुळे त्या स्थानांना तीर्थक्षेत्र प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे। लोकांच्या कल्याणासाठी काही स्वयंभूत तीर्थक्षेत्र देखील निर्माण झाली आहेत। मानवाने अशा पवित्र तीर्थक्षेत्री जावे, तेथील पवित्र नदीमध्ये स्नान करावे, देवतांचे दर्शन घ्यावे, जप आदी अनुष्ठान करावे, आपणास शक्य असेल तेवढा दान धर्म करावा। तीर्थक्षेत्री प्रपंचाचा विचार करत बसू नये। ईश्वराची शिवाची प्राप्ती घडावी यासाठी आपण तीर्थक्षेत्री आलो आहोत याची जाणीव ठेवावी। अनेक तीर्थक्षेत्र पवित्र नद्यांच्या संगमावर आहेत। सिंधू व सतलज नदीच्या किनाऱ्यावर अनेक पुण्यक्षेत्रे आहेत। सरस्वती नदी परमपवित्र आहे, तिचे 60 प्रवाह आहेत। या तटावर साधना केल्यावर शिवपद प्राप्त होते। पुण्यकारक गंगा हिमालयातून उगम पावते, तिच्या तीरावर काशी प्रयाग पावन क्षेत्रे वसलेली आहेत। सोनभद्र नदीचे 10 प्रवाह आहेत, नर्मदा नदीचे 24 प्रवाह आहेत, तमसा नदीचे 12 आणि रेवा नदीचे 10 प्रवाह आहेत। परमपवित्र गोदावरीचे 21 प्रवाह आहेत। कृष्णवेणी नदीचे 18 प्रवाह आहेत। तुंगभद्रेचे 10 प्रवाह आहेत। सुवर्णमुखी नदीचे 9 प्रवाह आहेत। पंपा सरोवर, कन्याकुमारी सर्व महान पुण्य तीर्थक्षेत्र आहे। कावेरीचे 27 प्रवाह आहेत। या नद्यांच्या किनाऱ्यावर वास्तव्य करून साधना केली तर निश्चितच पुण्य लाभेल। यासाठी काही तीर्थयात्रा करणे अत्यंत आवश्यक आहे। जल हे मानवाला शुद्ध करणारे आहे आणि पवित्र नदीच्या जलाने स्नान केले तर पाप नाहीसे होण्यास निश्चित मदत होते। नैमिषारण्य आणि बद्रिकाश्रम ही 2 तीर्थक्षेत्रे तपस्वी लोकांना अतिशय प्रिय आहेत। केदार क्षेत्री स्नान केले असता ज्ञानवृद्धी होते। नर्मदेत स्नान केले असता विष्णू लोक प्राप्त होतो। गंगा आणि कावेरीच्या तीरावर वास्तव्य करून काही काळ साधना करावी। तीर्थक्षेत्री राहून पुण्य प्राप्त होते, परंतु तीर्थक्षेत्री जर पाप घडले तर त्याचे फळ भोगावे लागते। तीर्थक्षेत्री आपण गेले की तेथील पवित्र वातावरणाचा आपल्यावर परिणाम होतो, त्यामुळे कायिक वाचिक व मानसिक त्रासांचा नाश होतो। ध्यानाने मानसिक पाप नष्ट होते, जपाने वाचिक पाप नष्ट होते आणि कठोर साधनेने कायिक पाप नष्ट होते। यासाठी तीर्थक्षेत्री जावे। नमः शिवाय। ओम। संपूर्ण श्री शिव महापुराण अध्याय 13वा सदाचार संपन्नता, ओंकार व गायत्री जप, दान, अर्थ, पुरुषार्थ। ऋषीजन सुतांना म्हणाले, हे महात्मन, आता आपण सदाचाराची माहिती सांगा। त्याचप्रमाणे कोणती सत्कर्मे केल्याने स्वर्गाधिक पुण्यलोक प्राप्त होतो आणि कोणती दुष्कर्मे केल्याने अतिशय भयानक नरकयातना भोगावे लागतात याची माहिती सांगा, ही नम्र प्रार्थना। सूत म्हणाले, मुनिजन हो, ज्याचे आचार विचार उच्चार सात्विक आहेत अशा ब्राह्मणाला स्वतःला ब्राह्मण म्हणविण्याचा अधिकार आहे। जीव जगत आणि जगतात्मा याची त्यांना पूर्ण जाणीव झालेली असते आणि ते ज्ञान जो सर्वांना सांगत असतो। जो वेदाने सांगितलेल्या आचारांचे पालन करतो त्याला विप्र असे म्हणतात। जो वेदातील धर्माचे आचरण करतो त्याला द्विज असे म्हणतात। जो थोडे ज्ञान प्राप्त करून मंत्रिपदावर राहून राजाची सेवा करतो त्याला क्षत्रिय ब्राह्मण असे म्हणतात। जे ब्राह्मण शेती व व्यापार करतात त्यांना वैश्य ब्राह्मण म्हणतात। सर्व लोकांनी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, मंगल स्नान करावे, भस्माने कपाळावर त्रिपुंड काढावे, गायत्री मंत्राचा जप करून पूर्व दिशेला सूर्यासाठी 3 वेळा अर्घ्य द्यावे, संध्या करावी। शंकर, गौरी, कार्तिकेय, विष्णू, ब्रह्मा, चंद्र आणि अन्न देवता या सर्वांना एकरूप मानावे, प्रवणाची उपासना करावी। साधकाने सारे विश्व ब्रह्मरूप आहे आणि मीही ब्रह्मरूप आहे या धारणेने आपल्या श्वासाकडे लक्ष द्यावे। हा सोह जप जीवाला परब्रह्म स्वरूपामध्ये स्थित करतो। सदैव नाशवंत प्रापंचिक गोष्टींचा विचार करू नये। गायत्री मंत्राचा जास्तीत जास्त जाप करावा। धर्माच्या आधारावर अर्थ म्हणजे संपत्ती पुरुषार्थ प्राप्त करावा। चांगल्या मार्गाने पैसे मिळवावेत आणि चांगल्या मार्गासाठी उपयोगी आणावेत। मोक्ष हे जीवनाचे ध्येय ठेवावे। किती धन प्राप्त झाले तरी मानवाला शांती लाभू शकणार नाही। यासाठी धर्म आणि मोक्ष या दोन्हींच्या मध्ये अर्थ आणि काम पुरुषार्थाची रचना ठेवली आहे।
कलियुगात देवप्रतिमांच्या पूजनाने ज्ञान प्राप्त होईल. तसेच देश काल पात्र पाहून दान धर्म करावा. दुसऱ्याचे दोष कधी काढू नये. त्यांना त्रास होईल असे बोलू नये. संपूर्ण शिवाचा लीलाविलास आहे हे जाणून आपली कर्तव्य कर्मे करावीत. नमः शिवाय. ओम. संपूर्ण श्री शिव महापुराण अध्याय 14. अग्नियज्ञ, देवयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ. ऋषीजन सुतांना म्हणाले, आता आम्हास अग्नियज्ञ, देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ आणि देवतार्चनाचे महत्त्व याविषयीची माहिती सांगावी. सूत म्हणाले, महर्षी जन हो, ज्या पुरुषांनी गृहस्थाश्रम स्वीकारलेला आहे त्यांनी नित्याने सकाळी व सायंकाळी अग्नीमध्ये द्रवयुक्त हवन करावे. याला अग्नियज्ञ असे म्हणतात. ब्रह्मचारी पुरुषास समिधा देणे हा देखील अग्नियज्ञ होय. त्यांनी त्या समिधा अग्नीमध्ये हवन कराव्यात. जोपर्यंत अविवाहित आहोत तोपर्यंत ब्रह्मचर्य व्रताचे कडक पालन करावे. व्रताचे आमरण व जपाचे अनुष्ठान करावे. हा त्यांचा अग्नियज्ञ होय. संन्यासी लोक आत्म्याला अग्निसमान मानतात. शरीर रक्षणासाठी थोडे अन्न ग्रहण करणे हा त्यांच्यासाठी अग्नियज्ञ होय. दिवसा सूर्यामध्ये अग्नी अधिष्ठित असतो. त्यामुळे प्रांतकाली सूर्याला दिलेली आहुती अग्नियज्ञा समान आहे. इंद्रादी सर्व देवतांसाठी अग्नीमध्ये आहुती देणे याला देवयज्ञ म्हणतात. चुडा करणाऱ्या संस्कारांमध्ये विधियुक्त हवन कर्म केले जाते, तोही देवयज्ञ होय. देवतांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करणे हा देखील देवयज्ञ होय. नित्य नियमाने श्रवण, पठण, अध्ययन करणे याला ब्रह्मयज्ञ म्हणतात. सकाळी अथवा संध्याकाळी हा ब्रह्मयज्ञ करावा. शिवजींनी सृष्टीच्या आरंभी लोकांना उपयोगी पडावे म्हणून वाराची संकल्पना अस्तित्वात आणली. त्यांनी 7 वार निर्माण केले. वाराचा स्वामी सूर्य, त्या वाराला रविवार असे नाव ठेवण्यात आले. त्यानंतर मायाशक्तीचा वार बनविला. त्याचा अधिपती चंद्र, त्याला सोमवार असे नाव दिले. कुमाराच्या वाराला अस्तित्वात आणून मंगळाला त्याचे स्वामी केले. त्यानंतर विष्णू, ब्रह्मदेव, इंद्र आणि यम यांचे वाद निर्माण झाले. बुध, गुरु, शुक्र आणि शनी या ग्रहांचा अनुक्रमाने त्यांचे अधिपती म्हणून नियुक्त केले. त्यांच्या नावावरून बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार असे वार अस्तित्वात आले. रविवारी सूर्याची उपासना, सोमवारी चंद्राची, मंगळवारी मंगळाची, बुधवारी बुधाची, गुरुवारी गुरुची, शुक्रवारी शुक्राची, शनिवारी शनीची उपासना केल्यास पुण्यफल प्राप्त होते. त्या देवतांच्या मंत्रांचा जप करणे, त्यांच्यासाठी होम करणे, त्यांना आवडणाऱ्या वस्तूंचे दान करणे, त्यांच्यासाठी तपश्चर्या करणे, त्यांच्या अतिप्रेमी अथवा मूर्तीची षोडशोपचारे पूजा करणे या 5 प्रकारच्या आराधना आहेत. जो श्रद्धा भक्तीने आपली नित्याची पूजा आराधना करतो त्याच्यावर शंकर कृपा करतात. अशा प्रकारे श्रद्धापूर्वक अंतःकरणाने देवाची आराधना करावी. समाजाच्या हितासाठी ज्या काही सुखसोयी करता येतील त्या करण्याचा प्रयत्न करावा. धर्मशाळा बांधाव्यात. विहिरी, तलाव निर्माण करून जलाची व्यवस्था करावी. नमः शिवाय. ओम.